नागपंचमीच्या सणाला आपल्या महाराष्ट्रात अनेक पारंपरिक गोड पदार्थ आवडीने बनवले जातात. त्यामध्ये पुरणाचे दिंड, कानोले, गव्हाची खीर आणि पातोळ्या यांना विशेष महत्त्व आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाफेवर शिजवलेले स्वादिष्ट आणि पारंपरिक पुरणाचे दिंड आणि कानोले अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी 1 कप हरभरा डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. डाळ धुवून घेतल्यामुळे डाळीतील सर्व धूळ निघून जाते. आता इथे मी 2 वेळा डाळ धुवून घेतलेली आहे. आता ही शिजत घालायचे. डाळ शिजत घालतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच समजून घ्याल अशी अपेक्षा करते. पातेल्यामध्ये मी अगोदरच पाणी उकळत ठेवलं होतं. त्यामध्ये थोडीशी हळद आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि धुवून घेतलेली डाळ घालून आता इथे मी शिजत ठेवलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि डाळ अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे. डाळ शिजत आहे तोपर्यंत कणिक मळून घेऊया. त्यासाठी इथे मी बरोबर 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळत असताना यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, फक्त पाण्यामध्येच कणिक मळून घ्यायची आहे. आणि ज्याप्रमाणे आपण मोदकाला घट्ट अशी कणिक मळतो त्याच पद्धतीने याला देखील घट्ट अशी कणिक मळून घ्यायचे. मी जवळजवळ पाऊण ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता एवढ्या पाण्यामध्येच कणिक व्यवस्थित मळून घ्यायचे. अशा पद्धतीने थोडी घट्टच कणिक मळायची आहे आणि ही मुरण्यासाठी अर्धा तास ठेवायचे. तोपर्यंत इकडे डाळ शिजली आहे का ते देखील चेक करूया. जवळजवळ अर्धा तास झालं डाळ शिजत आहे. यातील थोडीशी डाळ हाताने चेक करायची आहे. डाळ अशी दाबल्यानंतर अगदी पूर्णपणे मऊ अशी होते, म्हणजे ही डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. आता याच्यातील पाणी वेगळं करायचं आहे आणि डाळ वेगळी करायची. तुम्ही इथे पाहू शकता मी डाळ पूर्णपणे वेगळी केलेली आहे आणि जे पाणी आपण बाजूला काढलेलं आहे त्यापासून तुम्ही येळवणीची आमटी बनवू शकता. आता ही डाळ पुरण यंत्रामध्ये घालून किंवा मिक्सरला बारीक करायची नाही, तर फक्त मॅशरने थोडीशी मॅश करायची आहे. याच्यामध्ये थोडी थोडी अख्खी डाळ राहिली तरी चालते. त्यामुळे कानोले किंवा दिंड खात असताना आतून छान टेक्स्चर येतं. आता फक्त 2 मिनिट ही डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता आता डाळ पूर्णपणे मॅश झालेली आहे. याच्यामध्ये मध्ये मध्ये थोडेसे डाळीचे अख्खे दाणे राहिलेले आहेत, परंतु हे असंच टेक्स्चर असलं पाहिजे. आता यामध्ये बरोबर 1 कप किसलेला गूळ घातलेला आहे, कारण सुरुवातीला आपण 1 कप डाळ घेतली होती, तर त्यासाठी समप्रमाणात 1 कप गूळ घालायचा आहे, म्हणजे अगदी परफेक्ट गोड तयार होतं. आता गूळ यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि गूळ हलवून झाल्यानंतर मगच गॅस चालू करायचा आहे, कारण आत्तापर्यंत आपण गॅस हा बंदच केलेला होता. इथे मी आता गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता लगेचच गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केल्यानंतर लगेचच 2 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे वितळतो आणि हे मिश्रण थोडंसं पातळ होतं. तुम्हाला आता इथे दिसतच असेल की मिश्रण अगदी पातळ झालेलं आहे. आता हे सर्व आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये पुरण अगदी घट्ट झालेलं आहे. तसेच पुरणामध्ये चमचा उभा केला की अगदी आहे असा उभा राहतो, खाली पडत नाही. म्हणजे हे पुरणपोळीसाठी पुरण तयार झालेलं आहे. परंतु यापासून आपण कानोले आणि दिंड बनवणार आहोत, त्यासाठी पुरण थोडंसं अजून घट्ट लागतं. यामध्ये सुंठ आणि बडीशेप गरम करून मिक्सरला बारीक करून त्याची पूड बनवलेली आहे, ती 1.5 चमचा घातलेली आहे. तसेच जायफळ देखील थोडंसं किसून घालायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पुरण अगदी तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत कणिक देखील छान मुरलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. आता याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडीशी मर्दून घ्यायचे. कणिक व्यवस्थित मर्दून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे बनवून घ्यायचे. सर्व गोळे एकसारख्या एका आकाराचे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे मग दिंड बनवल्यानंतर किंवा कानोली बनवल्यानंतर एकसारख्या आकाराचे तयार होतील. आता पुरण देखील थंड झालेलं आहे. याचे देखील आपल्याला लिंबा एवढे गोळे बनवायचे आहेत.
कणिक आणि पुरण सेम प्रमाणातच घ्यायचं आहे. आता हा गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि याची गोल पुरी लाटून घ्यायची. जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच लाटायची आहे. आता यामध्ये पुरणाचा गोळा घालायचा आहे. मगाशी आपण गोल बनवला होता तो थोडासा चपटा आणि लांबट बनवून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्ये ठेवायचा आहे. तसेच थोडासा पसरून देखील घ्यायचा आहे आणि आता या पुरीची एका साईडची बाजू याच्यावरती घालायची आहे आणि त्याच्यावरती पुन्हा दुसरी बाजू घालायची आहे. असं केल्यानंतर परत थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हातानेच प्रेस करायचं आहे आणि पुन्हा आपण याचं पॉकेट जसं बनवतो त्या पद्धतीनेच दोन्ही साईडला राहिलेली कणिक आहे ती वरती घ्यायची आहे आणि एकावर एक असं लेयर द्यायचे आहेत. याला जास्त दाबायचं नाही, अगदी अलगदरित्याच प्रेस करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा दिंड तयार झालेला आहे. आता कानोला बनवूया. त्यासाठी देखील एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि याची थोडीशी लांबट आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे. मगाशी दिंड बनवताना आपण गोल आकाराची लाटली होती, परंतु कानोला बनवत असताना थोडीशी लांबट आकाराची लाटून घ्यायची. तसेच यामध्ये भरण्यासाठी पुरणाचा लांबट आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो थोडासा एका बाजूला ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने आपण करंज्या बनवतो त्याच पद्धतीने हे कानोले देखील बनवून घ्यायचे आहेत. दोन्ही कडा अगदी अलगद रीतीने प्रेस करायचे आहेत आणि जर तुम्हाला हवं असेल तर असं कोरणं घेऊन तुम्ही कोरायचं आहे. शक्यतो नाही कोरलं तरी चालू शकते. अशाच पद्धतीने दिंड आणि कानोले बनवून घ्यायचे आहेत. ते मोदक पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. या मोदक पात्रामध्ये कानोले आणि दिंड ठेवून घ्यायचे आहेत. आता हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. गॅसवरती मी कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता कढईमध्ये खाली पाणी घातलेलं आहे आणि मध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. स्टँडच्या खाली पाणी असलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण मोदक पात्र ठेवणार आहोत, म्हणजे मग मोदक पात्रामध्ये पाणी जाणार नाही. आता यामध्ये मोदक पात्र ठेवल्यानंतर वरून झाकण लावायचं आहे आणि 7 ते 8 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. जास्त वेळ वाफवायचं नाही, नाहीतर मग कानोले आणि दिंड अगदी कडक असे होतात. आता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. आता हे एकदा उघडून चेक करायचं आहे. झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता दिंड आणि कानोले अगदी छान दिसत आहेत. आता याला एकदा हाताने चेक करायचं आहे. याला जर बोट लावलं तर हाताला चिटकत नाही, म्हणजे मग हे शिजलेले आहेत. आता लगेचच मोदक पात्र बाहेर काढायचं आहे. लगेचच सर्व करूया. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असे दिंड आणि कानोले दिसत आहेत. गरमागरम दिंड आणि कानोले असे सर्व करायचे आणि चाकूने मधून बरोबर 2 भाग करायचे आणि त्यावरती छान तुपाची धार सोडायची. असे पुरणाचे दिंडे आणि कानोले खाण्याची मजा काही वेगळीच आहे. मला खात्री आहे नागपंचमी विशेष पुरणाचे दिंड आणि कानोले रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.